ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तानच्या लष्करी संघर्षाबद्दल प्रमुख परदेशी सरकारांना माहिती देण्यासाठी केंद्र सरकारनं 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केलेली आहे। खासदारांच्या या शिष्टमंडळामध्ये सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांचाही समावेश आहे। केंद्रानं भारताच्या राजनैतिक संपर्काचा भाग म्हणून या 7 खासदारांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करणाऱ्या सदस्यांची नावं जाहीर केलेली आहेत। या शिष्टमंडळामध्ये नेमकं कोण कोण असणार आहे आपण पाहूया। शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद, जनता दलाचे खासदार संजय कुमार झा, भाजपचे खासदार बैजयंत पांडा, डीएमकेच्या खासदार कनिमोळी करुणानिधी। पाकिस्तान कशा प्रकारे टेररिझमला पूर्णपणे स्पॉन्सर करण्याचं काम इतक्या वर्षापासून चालू आहे। पूर्ण जग पाहतंय की कशा प्रकारे टेररिझमला थारा देण्याचं काम, टेररिझमला फुगवण्याचं काम पाकिस्तानने केलं आणि अशा पाकिस्तान बरोबर गेले अनेक वर्ष भारत जो आहे हा भारत तिकडे लढतोय, टेररिझमच्या विरोधामध्ये जे आहे हे ऍक्शन्स घेतोय। आणि आता जे ऑपरेशन सिंदूर झालं, मला वाटतं तो एक मोठं अचिव्हमेंट भारताचं आहे की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने असे किती दहशतवादी होते, किती टेररिस्ट होते की त्यांना मारण्यात आलं आणि हे देखील पुन्हा जगाने पाहिलं। जब तक सारी डिटेल्स केंद्र सरकार की तरफ से नहीं आए, क्योंकि ये केंद्र सरकार ने पहल की है, पर हम सब जानते हैं कि इस समय पर पाकिस्तान को की जो झूठी बातें, झूठी अफवाहें, झूठा पूरा नैरेटिव चल रहा है वो हमारे देश के लिए हमें आगे रखकर बात करना है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।